नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की पार्थला गुड न्यूज मिळालेली असते. त्याचमुळे तोंड गोड करत तो सगळ्यांना आनंदाची बातमी देऊ लागतो. पण वसू आत्यामुळे त्याला कळतं की नंदिनी ही आई होऊ शकत नाही आणि त्याचमुळे पार्थला बाबा होण्याचा जेवढा आनंद झाला होता ते सत्य कळताच तो नाहीसा होतो. त्यावर नंदिनी पार्थला म्हणते की आपल्या कुटुंबात दुःख आलं, पण ते दुःख पुसून काढायला मागोमाग सुखाची पावलं देखील आलीत. त्याचमुळे माझं काय आणि काव्याचं काय, आपल्या घरात एक नवा पाहुणा तर येणारच आहे ना. तर नंदिनीच्या आयुष्यात बाळाचं सुख कधी आहे हे विचारण्यासाठी मानिनीने गुरुजींना घरी बोलवलेलं असतं आणि त्याच वेळेस काव्या आणि गुरुजींची भेट घडते. तर गुरुजी काव्याला सावध करतात की गुरुजी म्हणतात की या बाळामुळे तुझ्या आणि पार्थमध्ये दुरावा येईल, कारण गुरुजींनी पुढचं भविष्य बघितलेलं असतं, पार्थ आणि रम्याचं लग्न. असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.